tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. नमस्कार मित्रांनो, tenniscricket.in हे जे संकल्प आहे हे तुमच्यासमोर एक नवीन प्रेरणा घेऊन येते. ते म्हणजे काय? ते म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील 200हून अधिक लेजंड खेळाडू आहेत. त्या लेजंड क्रिकेटबद्दल आणि त्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या जीवनातल्या काही गोष्टी, गप्पा आणि त्यांच्या क्रिकेटबद्दल. आणि आज माझ्याबरोबर माझ्या या स्टुडिओमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त जाणता खेळाडू, ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची गोलंदाजीची धुरा एकदम वाजवून टाकली होती आणि एक नाव गाजलं होतं ते मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि ते नाव आहे कमलाकर बाईन. आणि हा जो खेळाडू आहे, सर्वप्रथम म्हणजेच नर्मदा अर्जुन हे जे नाव आहे, या संघाला एक नाव आणून दिलं आणि त्याची ओळख पटवून दिली, ती म्हणजे कमलाकर सर. आमच्या या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बरं वाटतंय की आज मी तुमच्याबरोबर आज या स्टुडिओमध्ये आहे. कमलाकर सर, संपूर्णपणे तुमचं नाव सांगा आम्हाला. माझं नाव आहे कमलाकर बाईन. अच्छा. मी कांदिवली विभागात राहणार आहे. अच्छा. कांदिवली वेस्ट. हां. कमलाकर सर, ही जी नर्मदा अर्जुन जो संघ आहे, तुम्ही कित्येक वर्ष या संघातून खेळलात आणि या संघाची सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे ह्या संघाची सुरुवात म्हणजे असं बघायला गेलं तर दीपक शाह म्हणून आमचे एक वरिष्ठ क्रिकेटपटू होते. त्यांचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाव होतं दीपक शाह. अच्छा. आणि त्यांनीही सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी त्यांच्या हाताखाली ज्युनियर प्लेअर म्हणून निर्माण झालो. अच्छा. तर त्यांचे अनुभव मी घेतले, त्यांचं नॉलेज, त्यांची वागणूक तरी काय होती. नंतर माणूस बदलत जातो. तर मी असं की दीपक शाह तर मुलीला राहायचे होते एक्सलमध्ये आणि तुम्ही कांदिवली परिसरामध्ये. नर्मदा अर्जुन हे नाव असं होतं की आमचे फायनान्सर होते ते भूपेंद्र अर्जुन केणी. अच्छा. हे त्यांच्या आई वडिलांचं नाव आहे. अच्छा. नर्मदा आणि अर्जुन. अच्छा, असं आहे का? हा फेरफार आहे. त्याच्यामध्ये ते नर्मदा अर्जुन नाव निर्माण झालं. हां. आणि तेच नावात प्रसिद्ध याच्यामध्ये गेलं, क्रिकेट क्षेत्रामध्ये गेलं. नक्की. आणि ते प्रसिद्ध खरोखर हे पण असं आहे का प्रसिद्ध इथपर्यंत गेलं का सुनील गावस्करपर्यंत हे प्रसिद्ध झाले. अच्छा. किंवा पुण्याच्या एका मॅचमध्ये सुनील गावस्कर होता आले. हां. आणि त्याबद्दल दीपक शाहबद्दल पण काहीतरी चांगलं म्हटलेलं आहे त्यांनी. अच्छा. हा मुंबईचा चांगला क्रिकेटपटू आहे. त्याची बॉलिंग टाकण्याची तुलना हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीत होतं. त्याच्याकडे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, ज्या काही पद्धतीत लेफ्ट आर्म बॉलर होता. पण त्याने ते पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये ते आणलेलं आहे. स्लोवरून बॉल टाकणं हा त्याचा सर्वात चांगला बॉल होता. अच्छा. तर मी काय म्हणतो सर, तुमचं बालपण कांदिवली परिसरामध्ये गेलं, मग तुम्ही कधी लेदर क्रिकेटची किंवा प्रॅक्टिस वगैरे केली होती की डायरेक्ट टेनिस क्रिकेट वगैरे खेळलात? नाही, मी लेदर क्रिकेट आम्ही BB कामतला खेळायचो, रमाकांत आचरेकरांकडे खेळायचो. माझ्या बॅचला अमोल मुजुमदार होता. अच्छा. त्याच्यानंतर मग रॉबिन मॉरिसन होता, रमेश पवार होता, प्रवीण आंबरे पण होते त्यावेळेला माझ्याबरोबर. अच्छा. ते त्यावेळेला सचिन तेंडुलकर पण होता, विनोद कांबळे होता. अच्छा. आणि साधारण मी ते स्टार्ट केलं त्यावेळेला माझी फी होती 150 रुपये त्यावेळेला, त्या टायमाला. म्हणजे 38 वर्षा अगोदर. आतापर्यंत तुम्ही नर्मदा अर्जुन संघ सोडून दुसऱ्या कुठल्या संघातून खेळलात का? हो, मी मॅचलेसला खेळलो 5 वर्ष. प्रवीण तांबे माझ्यावर होता, उमेश मांजरेकर होता, संतू होता. अच्छा. हे चांगले प्लेयर त्यावेळेला होतं. आणि त्याच्यानंतर मग मी टेओक्सॉकच्या पण मॅच खेळलो. अच्छा. म्हणजे गरज लागली त्यावेळेला आम्ही प्रत्येक टीमला खेळलेलो आहे असं संघाला, म्हणजे ज्या प्लेअरला जे काय कॉल येणार त्याप्रमाणे. आमचा संघ आम्ही कायम ठेवलेला चालू. तुम्ही खूप ग्रेट खेळाडू आहात आणि भरपूर सामने जिंकवलेत. कमलाकर साहेबांनी भरपूर मैदानं गाजवलेली आहेत आणि खरोखर आम्हाला आज मजा वाटते आणि आनंद होते की आज आमच्याबरोबर ते या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आहे, ते पण tenniscricket.in वरती. अजून भरपूर काही प्रश्न माझे आहेत तुमच्याबरोबर, म्हणजे तुमच्या जीवना व्यतिरिक्त. कमलाकर साहेब, मला हे सांगा की क्रिकेटच्या व्यतिरिक्त तुमचं काय बिझनेस आहे, तुम्ही काय करता? म्हणजे साधारण मी कोचिंग चालू केले. मला कोचिंगमध्ये साधारण 15 वर्ष गेली. अच्छा. त्यावेळी माझं लेवल मोठं स्ट्रॉंग लेवलवरती आलं. मी शिवाजी बाग जिमखान्यापर्यंत कोचिंग केलेली आहे. माटुंगा जिमखान्यामध्ये पण जातो. आता आपण जे बसला आहात त्या क्लबला पण मी केलेली आहे, प्रबोधन टाक. त्याच्यानंतर पयाडीला पण केलेली आहे. त्याच्यानंतर ठाकूर कॉलेज आहे, त्या कॉलेजला पण मी केलेली. टेनिस क्रिकेटच्याबद्दल आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत याची दखल घेण्यात आली, म्हणजे दखल म्हणजे नव्हे तर नकल कशा पद्धती झाली त्या टायमाला? म्हणजे साधारण आता हे टेनिस क्रिकेटचं आपण इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये गेलात तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट म्हणून ह्यापैकी आपल्या परिसरात चालू झाली होती आणि ती मनोहर जोशींच्या मुलांनी ते चालू केलेलं. अच्छा. आणि यांची जी मीटिंग वगैरे व्हायची ती कोहिनूरला व्हायची. अच्छा. किंवा कोचिंग कसं करायचं, काय करायचं, कसं त्या संदर्भात माहिती दिली. आणि साधारण मग त्या लोकांनी काय केलं, आपल्या मुंबईमध्ये कुठल्या ग्राउंडवर चांगले क्रिकेट टेनिसचे मॅच चालतात आणि त्याच्यामध्ये लोक कसं खेळतात,
काय खेळतात कपड्यांचं वगैरे या सगळ्या त्यांची रेकॉर्डिंग करून त्या लोकांनी 6 ते 7 दिवस आपल्या मुंबईमध्ये केलेले आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने. आणि तेच ते तिकडे नेतात. त्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटला याच्यामधून फायदा काय मिळाला असेल का, हुक शॉटचा फायदा मिळेल. हा बाउन्सिंग बॉल असतो, त्याला तुम्ही कसे हुक शॉट खेळू शकता. स्क्वेअर केटला पण तो फायदेशीर आहे, सॉफ्ट स्टोनच्या बाहेर गेला उडलेला बॉल. पण बघा फॉरेन कंट्रीज असं किंवा स्क्वेअर केट आणि हुक शॉटला पूलला वगैरे खूप चांगली खेळतात. आणि मग ते आपल्या टेनिस ह्या मुंबईच्या क्रिकेटपटून किंवा आपल्या भारताच्या क्रिकेट ते डिफिकल्ट पडतं. ते शरीरावर येणारा बॉल पूल करायचा कसा खेळायचा, मग त्यांची ते आणि त्या लोकांनी ह्या पद्धतीने त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे टेनिस बॉल आणि रबरी बॉलमध्ये. आणि ते मुंबईमध्ये आल्यानंतर काही ना काही शोध नवीन शोध घेऊनच जातात आणि तो त्यांच्या कंट्रीला फायदा करून देतो. आज आपणही फॉरेनला जातो तर फॉरेनमधून आपल्या कंट्रीने आणलं पाहिजे का काय, त्यांची नवीन ड्रिल्स आहेत काय आहेत. आज मी पण क्रिकेट शिकवतो, मला पण नवीन ड्रिल्स शिकावे लागतात. काही ध्येय ठेवला होता तुम्ही खेळताना क्रिकेट की टेनिस क्रिकेटबद्दल पुढे येण्यासाठी? ध्येय म्हणजे असा होता की मी जे नामचीन संघ आहेत त्याच्यासमोर जर मी परफॉर्मन्स केला, म्हणजे आता ज्या प्लेअरचं नाव आहे आता मी त्यावेळेला राहुल इलनचे खतरनाक बॉलर होते. म्हणजे ते म्हणणं म्हणजे असं कसं चांगल्या पद्धती इन कटर आउट कटर अनिल सारंग वगैरे टाकायचा. अच्छा. असलम सद्गुरू होता त्यावेळेचा प्लेअर. त्याच्यानंतर मग अजय वांतेकर होता, अवाढ प्लेअर पेस होता त्याच्याकडे. अच्छा. त्याच्यासमोर खेळायचं म्हणजे मला त्या संघासमोर मला माझा 1 हँड परफॉर्मन्स द्यायलाच लागणार, तेव्हा माझं नाव प्रसिद्ध होतं. अच्छा. आणि ते ध्येय मी कायम ठेवलेलं की राहुल इलेव्हन कुठलाही मोठा नामचीन संघ आला त्यासमोर आपणच बॅटिंग करायची. अच्छा. आणि तुमचा आवडता संघच होता समोर राहुल? आवडते भरपूर आहे. त्यांची सॅन्युअल पण टीम होती, नंतर निर्माण झाली, टी होती, मॅचलेस होती. अच्छा. आत्तापर्यंत कमलाकर साहेब किती सामने तुम्ही खेळला आता? म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल खेळायची, म्हणजे असंख्य सामने झाले असतील, त्यापैकी एक असा कुठला सामना आहे की तुम्हाला आठवण आहे त्या सामन्याबद्दल? माझे साधारण सामने आपण 800-850 समथिंग बघू. मित्रांनो ऐका, मी जे आपण मॅचेस वगैरे खेळायचो 51 रुपयाचे 101 रुपयाचे ते सुद्धा मी खेळलेलं आहे. तसं पकडायला गेलं तर 1000च्या वर पण जाऊ शकतो आपला. आणि आजपर्यंत काही वाईट अनुभव कधी तुमच्याबद्दल घडला का क्रिकेटबद्दल? वाईट अनुभव असा झाला की मी माझी एका मित्राने बॅट मागितली. अच्छा. जो भोसले म्हणून होते, हवालदार होते. आणि ती टुर्नामेंट मुल्ला कमिटीची खेळायचो. मुल्ला कमिटी मोहल्ला कमिटी क्रिकेटची मोठी टुर्नामेंट आता पण होते. त्या टुर्नामेंटला मी भरपूर काही परफॉर्मन्स केलेला. मी काही 50 ते 60 सिक्स मारलेले आहे आणि मॅन ऑफ द सिरीज घेतलेलं मी त्या टुर्नामेंटला. आणि अचानक त्या माझ्या मित्राने मला सांगितली बॅट मला हवी आहे म्हणून. तर मी त्याला मित्र म्हणून देऊन टाकली. आणि त्याच्यानंतर माझे बॅट पॅच सुरू झाले का मला 1 रन 2 रन करण्याची पण माझी खूप कंडिशन बॅट झाली. अच्छा. त्या काळच्या क्रिकेटमध्ये आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये कमलाकर साहेब काय फरक आहे? त्या काळच्या क्रिकेटमध्ये कसं होतं, डिसिप्लिन चांगली होती, जास्त प्रमाणात डिसिप्लिन होती. सामने आयोजकांना पण महत्त्व तेवढंच होतं की ते त्यांचा प्रत्येक टीमला त्यांचा ड्रॉ पाठवायची, किती वाजता कोणती मॅच आहे काय आहे. अच्छा. ते टाईम शेड्यूल पण व्यवस्थित असायचं. मग 7ला एक्झॅक्ट मॅच चालू व्हायची. आरके ट्रॉफी जेव्हा व्हायची त्याबद्दल तुमचं एखादी कुठली आठवण त्या मॅचबद्दल, एखादा सामना नेहमी तुम्हाला आठवण राहणारा, किंवा कुठे तुम्ही गेला तर खेळायला? म्हणजे भरपूर खूप ठिकाणी मी परफॉर्मन्स केलेले आहे. पण नंतर काय माझी एक मॅच झाली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातली होती. मीनाताई ठाकरे टचक ती आपली झाली टुर्नामेंट आपलं गोराईला झाली. त्यावेळेला पण हा भरत वाघेलाचा संघ होता. आणि साधारण मॅच होती का 6 बॉल 14 रन पाहिजे होते. अच्छा. आणि ती मॅच कशी झाली 2 बॉल 12वरती मॅच आली. आणि मी 2 बॉलला 2 सिक्सर मारले आणि माझा संघ जिंकला. त्यावेळेला माझ्याबरोबर राहुल इलेव्हनचे प्लेयर इन्व्हॉल्व होते. आम्ही दोन्ही साईड म्हणून खेळले. मी भरपूर रेकॉर्ड कमलाकर सरांच्या नावावरती आहेत. त्यापैकी एखादा कुठला अजून एक चांगला रेकॉर्ड ज्याला तुम्ही 6 बॉल 5 षटकार मारले, 6 बॉल 6 अनेक वेळा मारले तर लक्षात आहे? गोरेगावच्या परिमल नगरमध्ये झालेला. अच्छा. पण तो संघ मालवणीचा होता. अच्छा. त्यावेळेला मी त्याला 6 बॉलला 6 बाउंड्र्या मारलेल्या. अच्छा. आणि त्या असलम शेख पण त्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं खेळत होते का आता. अच्छा. आजचे MLA आहेत ते असलम शेख आताचे MLA होते. मग ते परिमल नगरला झाले, गोरेगावला हा सामना झाला. किंवा सर अजूनही एखादा खेळाडूला परफेक्ट खेळाडू बनण्यासाठी काय करावं लागेल? परफेक्ट खेळाडू बनण्यासाठी त्याने रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि ज्या मॅच तो खेळतो जो खेळाडू खेळतो त्या खेळाडूने त्या परफॉर्मन्सला बघायला पाहिजे. मी अगोदरची मॅच काय खेळलो किंवा माझा बॅड परफॉर्मन्स झाला तर मला कॉन्फिडन्स असला. अगोदरच्या मॅचच्या कॉन्फिडन्स गेलेलीच मॅच. समजा त्याने 0 रन केले किंवा 20 रन केले किंवा 15 रन, पण त्याला असं वाटतं की मी 50 रन करावे. मग त्याने त्या मॅचचा फीडबॅक घेऊन त्याने नेक्स्ट मॅचला त्याने परफॉर्मन्स देण्याची गरज आहे. मग त्याने त्या मॅचला तो परफॉर्मन्स केला.
नक्की माझ्याबरोबर आज कमलाकर बाईंग माझ्याबरोबर आहेत आणि आज त्यांची ही मुलाखत tenniscricket.in वरती झाली. कमलाकर साहेब, पुन्हा तुमचं धन्यवाद, तुम्ही आलात या ठिकाणी आणि नेहमी तुम्ही असंच क्रिकेट खेळा आणि अनेक खेळाडूंना पुन्हा तुम्ही प्रशिक्षण द्या. मला टेनिस क्रिकेटने हे जे माध्यमात मला बसवलं त्यांचाही मी आभार मानतो आणि तुम्ही माझी मुलाखत घेतली तुमचाही आभार मानतो. धन्यवाद साहेब. थँक्यू व्हेरी मच सर. ओके सर. ओके थँक्यू. नक्की पुन्हा भेटूया अजून एक खेळाडूंना घेऊन आणि त्याची मुलाखत नक्कीच आपण घेणार आहोत.